काँग्रेसच्या स्थापनेपासून 1920 हा कालखंड आता अभ्यासाला आपल्या समोर आहे. कालखंडाला नाव द्यायचं वर्षांच्या भाषेत 1885 ते 1920 नाव द्यायचं झालं तर मवाळ आणि जहालांचं युग असं नाव देता येईल. तुम्ही माझे हे वैयक्तिक भक्तिभाव समजा की निदान यातल्या उत्तरार्धाच्या युगाला मी टिळक युग नाव देतो. आता लोकमान्य टिळकांचं कार्य आणि पुढे गांधीजींनी जे कार्य देशभर केलं यामध्ये कसं सलगता आहे. पायाभरणी लोकमान्यांची आणि स्वातंत्र्याची इमारत उभं करण्याचं काम गांधीजींचं हे आचार्य जावडेकरांच्या आधुनिक भारत या पुस्तकामध्ये त्यांनी अप्रतिम पद्धतीने मांडलंय. आणि माझी सगळ्यांनाच सूचना आहे की आधुनिक भारताचा इतिहास समजावून घ्यायला 100% कंपल्सरी पुस्तक. म्हणजे जे नाही वाचलं आणि प्रत्येकाने स्वतःच वाचलं, दुसरा वाचलाय तुझ्या नोट्स मला दे, सारांश मला सांग की झालंच की नाहीतरी सरांनी वाचलेलंच आहे म्हणजे नाही. असामान्य पुस्तक आहे. असामान्य. आचार्य जावडेकर स्वतः स्वातंत्र्य सैनिक होते, गांधीजींचे सहकारी आंदोलनांमध्ये होते, वैचारिक समज अप्रतिम, आणि त्यांनी हा देशाच्या स्वातंत्र्याचा पूर्ण संग्रामाचा अन्वयार्थ जो मांडून दाखवलेला आहे इतकं असामान्य पुस्तक माझ्या इंग्लिशमध्ये सुद्धा पाण्यात नाही. तेव्हा आधुनिक भारत हे तर पुस्तक सर्वांनीच पाहावं. भारतीय राष्ट्रविचाराचा जो आर्थिक पाया आहे ज्याचे दोन ज्येष्ठ महर्षी म्हणजे न्यायमूर्ती रानडे आणि दादाभाई नौरोजी, हा आर्थिक राष्ट्रवादाची पायाभरणी कशी झाली हे आचार्य जावडेकरांनी अप्रतिम पद्धतीने उलगडून दाखवले. त्या कार्यावर आधारित समाज सुधारणा चळवळ, नेमस्थानचं कार्य यावर आधारितच जहाल चळवळ कशी पुढे सरकली आणि लोकमान्यांचं कार्य, आणि लोकमान्यांच्या कार्यातून गांधीजींनी पुढे देशभर उभी केलेली इमारत. बाकी ग्रंथामधले सगळे मुद्दे तर आपण केलाच पाहिजे प्रत्येकाने अभ्यास. पण मी तर म्हणेन की फार खरं म्हणजे अवघड सुद्धा नाहीये. तुम्ही म्हणाल की या सत्राचा जो समारोप असायला पाहिजे तो जवळजवळ सुरुवात होते. काही वेळा फ्लॅशबॅक, गुलजारचं तंत्र चांगलं असतं ना. फ्लॅशबॅक कधी चालू आहे आणि आत्ताची गोष्ट कधी सांगतोय कळेनाच होता. चतुसूत्री सारखा मुद्दा घ्या, पुढे गांधीजींनी तोच वापरलेला आहे. हरताळ हा मुद्दा घ्या, प्रारंभ लोकमान्यांचा आहे. शेतकऱ्याच्या आंदोलनाचा मुद्दा घ्या, तर खेडा, अहमदाबाद, चंपारण, बारडोली याचा प्रारंभ 1896-97 फॅमिन कोड, शेतकऱ्यांचं आंदोलन, शेतकरी लोकमान्यांच्या शब्दानुसार रस्त्यावर आला हे आहे. वंगभंगाच्या मधले लाल, बाल, पाल आणि अरविंद घोष असे 4 राष्ट्रीय नेते होते. या चौघांनी जी 4 सूत्र मांडली आहेत, राष्ट्रीय शिक्षण, स्वदेशी, बहिष्कार आणि चतुसूत्रीचं काय आहे चौथं? स्वदेशी, स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण, बहिष्कार. असेच्या असे हे 4 मुद्दे 1920च्या पुढच्या काळातही गांधीजींनी उचलून धरलेले, शस्त्र तीच वापरलेले. अर्थात म्हणजे केवळ तेच केलं असं नाही, बदलत्या काळ, बदलतं युग, नवी आव्हाने लक्षात घेऊन गांधीजींचा गांधीजीपणा म्हणजे खरी थोरवी ही आहे की त्यांनी त्याला नवे फॉर्म दिले, भर घातली. आणि त्यातली सगळ्यात महत्त्वाची एका शब्दात सांगायचं तर सत्याग्रह नावाची जी कन्सेप्ट आहे ही 20व्या शतकाच्या मानवतेला भारताचं योगदान काय आहे ह्याच्यामध्ये बहुधा सर्वश्रेष्ठ नाव गांधीजींचं आहे. आणि गांधीजींचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे हे तर म्हणजे खूप मोठं आहे. पण इव्हन पॉलिटिकल सायन्स, राज्यशास्त्र या विषयामध्ये राजकीय लढा लढण्याचं नवशास्त्र आणि त्याला वापरलेला हा शब्द सत्याग्रह, किंबहुना त्याच्या आधीच्या 1000 वर्षांचा भारताच्या इतिहासाचा विचार केला तर या संस्कृतीने नव्या संकल्पनांना जन्म दिला, नव्या कार्यपद्धतींना जन्म दिला. या संस्कृतीशी सुसंगत बुद्धीतून नवे शोध लावले सामाजिक क्षेत्रात. अशी जी अपवादात्मक उदाहरणं आहेत त्या सत्याग्रहाची संकल्पना आणि लढ्याची गांधीजींची पद्धत. विश्लेषण करणारे आपण सगळे म्हणणारच आहोत की ती पद्धत येते ही सगळी ती तुम्ही भगवद्गीतेचा विचार, बौद्ध, जैन विचार, मध्ययुगीन संत परंपरा आणि आधुनिक समाज सुधारणा चळवळ असा तो भारतीय इतिहासातल्या उत्क्रांतीचा सलग क्रम आहे. पण आत्ताच्या सत्रामध्ये त्यामुळे आपल्याला ही पायाभरणी नेमकी कशी घडलेली आहे असं पाहायचंय. हे उघड आहे की या कालखंडाची सुद्धा 2 भागात विभागणी होते. आणि आपल्या अभ्यासाच्या सोयीसाठी 1885 ते 1905 या काळाला सर्वसाधारणपणे नेमस्थानचं किंवा मवाळांचं युग म्हणावं लागेल. आणि 1905 ही जी डिवायडिंग लाईन आहे इथे वंगभंग, तिथून ते 1920 हा मग जहालांच्या प्रभावाचा, जहालांच्या वाढत्या प्रभावाचा असा कालखंड आहे. खरं म्हणजे यालाच समांतर
महाराष्ट्रामध्ये मुख्यतः तो सामाजिक समता की राजकीय स्वातंत्र्य हा वाद चालू आहे. पुन्हा थोडासा होतोय फ्लॅशबॅकच की आधी सामाजिक समता की राजकीय स्वातंत्र्य हा जो द्वैत संघर्ष आहे याचा निरास अवघड शब्द आहे रिझोल्युशन हा वाद मिटला, कामाच्या भाषेत दैनंदिन कामाच्या भाषेत मिटला, हा गांधीजींच्या चळवळीत आहे. त्यांनी चळवळीत कामामध्ये दाखवलं की राजकीय स्वातंत्र्य आणि सामाजिक समता या एकमेकांपेक्षा वेगळ्या गोष्टी नाहीत, एकमेकापासून वेगळ्या काढता येणार नाहीत, त्या बरोबरीनेच करायला पाहिजेत. तेव्हा त्या वादाला जागा नाही की आधी काय नंतर काय, नाही म्हणले दोन्ही बरोबर. तसंच जहाल आणि मवाळ आपण अभ्यास करणार आहोत तेव्हा आपण पाहणार आहोत एक दृष्टिकोन अनेकदा काय असतो जो आमचाही अभ्यासाच्या पहिल्या काळामध्ये होता, थोडीफार जमली असली तर आमच्याच्याने असलेली प्रगल्भता खरं म्हणजे मी पास ऑन करायचा प्रयत्न करतोय की दरवेळेला तेच खाच खळग्यात न जात त्याच ठेचा खात जखमा होत ज्या वाटेने चालत आलो त्याच्यावर रक्त सोडतच प्रत्येकाने चाललं पाहिजे असं नाही आहे. आम्हाला असं वाटायचं पहिल्यांदा अभ्यास करताना की नेमस्त कसले पुलचट कसले काय अर्ज विनंत्यांचं राजकारण म्हणजे काय का ब्रिटिशांना काय सांगायचं. मग विवेकानंद हिरो का, टिळक हिरो का, कारण त्यांनी म्हणजे छाती ठोकपणे ब्रिटिश सरकारला सांगितलं शहाणपणा नाही पाहिजे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध आहे, त्यातलं शहाणपणा नाही पाहिजे हे लोकमान्य नाही म्हणले. ते आमच्या मनातलं वाक्य आहे रिसिव्ह करतानाचं की म्हणजे तो जो चॅलेंज आहे तो काय आहे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवीनच. हे वाक्य काही वेळा वाक्य घासून इतकी गुळगुळीत होतात की त्यातले सखोल अर्थ विसरतो आपण. ते ह्या सत्रामध्ये नंतरच्या टप्प्यात पाहूयात पुन्हा एकदा त्या अर्थाकडे जायचं का ते. त्यामुळे लोकमान्य भावायचे नेमस्त काय दरवर्षी काँग्रेसचं अधिवेशन भरतंय, ठराव करतात, अर्ज विनंत्या पाठवतात आणि ते ब्रिटिश व्हाईसरॉय त्याला वाटलं तर तो ऐकतोय, नाही वाटलं तर नाही ऐकत आहे. त्यातल्या 2-5 जणांना तो व्हाईसरॉयच्या काउन्सिलमध्ये प्रवेश देतोय, त्याच्यावर हे खुश नाही असा इतिहासाचा अर्थ. सनदशीर मार्गाने चळवळ सुरू होतानाच्या पहिल्या टप्प्यात नेमस्त मार्गाने गेल्यानंतरच एक ऐतिहासिक कालखंड येतो की आता जिथे जहाल चळवळ सुरू होऊ शकते, समाज जागृत होतो, संघटित होतो, एकत्र येतो. थोडंसं समांतर मी इतिहासातलं घेतोय, नाहीतरी भक्ती चळवळ आणि त्यातनं हिंदवी स्वराज्याची निर्मिती हे महाराष्ट्रात. दक्षिण भारतामध्ये सुद्धा विजयनगरचं साम्राज्य जे उभं राहिलं याच्या मागे विद्यारण्य स्वामी उर्फ बसवेश्वर यांचं वेदांत विचार आणि भक्ती चळवळ, पण त्याचं रूपांतर राजकीय चळवळीत होऊन विजयनगरच्या साम्राज्याची निर्मिती. शिखांचा इतिहास पाहिला तर गुरु नानक म्हणजे 16व्या शतकापासून ते 18व्या शतकापर्यंत 1707, 8, 9 वगैरे 1697. शीख संप्रदाय हा शांततामय आहे, अहिंसक आहे, भक्ती आणि गुरुद्वारात जाणार आहे. मग काळाचं जेव्हा बंधन आलं, कत्तली चालू झाल्या शिखांच्या, मग गुरु गोविंद सिंग म्हणले. तो एकदम नाही झालेला. 5वे गुरु हे अत्याचार करून हाल करून जहांगीरांनी मारले. त्यांचा हौतात्म्य दिन 3 जूनला साजरा केला जातो शीख संप्रदायामध्ये. म्हणजे भक्ती मार्गाचं शक्ती मार्गात रूपांतर न्यायमूर्ती रानडेंनी मराठी सत्तेचा उदय या ग्रंथामध्ये हे नातं फार छान पद्धतीने उलगडून दाखवले. मग एक प्रकारे आधुनिक काळामध्ये सुद्धा समाज सुधारणा चळवळ आणि नेमस्त यांचा नंतरच्या चळवळीशी हेच नातं आहे, हाच संबंध आहे. समाज सुधारणा चळवळीद्वारे समाज जागृत होत गेला, उणिवा दूर करण्याचा प्रयत्न होत गेला आणि नेमस्त मार्गाच्या द्वारे नाही आपण अशा पद्धतीने निवेदन देऊ शकतो, असे जाऊ शकतो, असं वृत्तपत्रात देऊ शकतो, लेख देऊ शकतो आणि त्याचा जो राज्यकर्ता हा मुळामध्ये निदान तो तत्व मानतो, तसा वागतो का नाही वागतो मुद्दा वेगळा, पण तत्व मानतो, दॅट इज सेन्स ऑफ जस्टिस अँड फेअर प्ले. न्यायबुद्धीने कामकाज चालवायचं आहे. राणीच्या जाहीरनाम्यातले हे शब्द आहेत. तर त्याच्या त्या न्यायबुद्धीला अपील करा. तेव्हा एक प्रकारची ती काळाची गरज आहे की नेमस्त राजकारण ते करत असताना मग त्या राजकारणात जेव्हा नवी पिढी येते ती तरुण आहे, तिचा आत्मविश्वास अधिक आहे आणि असं दिसतंय की तिच्या अपेक्षांशी ब्रिटिश ज्या वेगाने म्हणतात की आम्ही क्रमाक्रमाने राज्यकारभार तुमच्या हातात सोपवू, तो तिच्या अपेक्षांशी पुरत नाही, तिच्या अपेक्षा जास्त आहेत. मग संघर्ष उद्भवतो आणि 1905 हे कर्झनच्या कर्तृत्वाच्या रूपाने प्रचंड मोठं आव्हान आलं की असलेली चळवळ चिरडून टाकू, हिंदू मुस्लिम भेद निर्माण करू. म्हणून वंगभंग त्या आव्हानाच्या उत्तरातून जहाल उभे राहिलेले. लोकमान्यांचंच वाक्य आहे की जुन्या जमान्यामध्ये आपण ज्यांना आता नेमस्त म्हणतो ते त्या जमान्यात जहाल गणले जात होते. लोकमान्य म्हणले पुढल्या जमान्यामध्ये आपण नेमस्त गणले जाऊ. आणि ही आहेच गंमत. ज्या वर्षांच्या मध्ये नेमस्त हे निदान स्थानिक स्वराज्याचा ठराव मांडतायत, ब्रिटिश सरकारकडे जात आहेत,
लेख लिहित आहेत. मग जनसामान्यांना किंवा ब्रिटिश राज्यकर्त्यांना सुद्धा ते सुद्धा बंडच वाटत होतं. पुण्यामध्ये रँडची हत्या झाल्यानंतर न्यायमूर्ती रानडेंची बदली झाली पुण्यातून. ते सरकारी नोकरीत होते, न्यायमूर्ती होते, बदली झाली. बदली का झाली? ब्रिटिश सरकारला शंका होती की ह्यात न्यायमूर्ती रानडेंचाही काही हात असावा, म्हणून बदली झाली. काही वर्षांच्या नंतर पुन्हा ते पुण्यामध्ये आले. न्यायमूर्ती रानडे हे सरकारी सेवेत असल्यामुळे थेट राजकारणात सहभागी होऊ शकत नव्हते, म्हणून राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत त्यांचा वाटा नव्हता. पण काँग्रेसच्या दर वर्षाच्या अधिवेशनाच्या बरोबर त्याच मांडवाला लागूनच्या शेजारच्या मांडवात ते सामाजिक परिषद भरवत असत. तेव्हा पुण्यामध्ये सुरू झालेली सार्वजनिक सभा, त्याच्यात न्यायमूर्ती रानडेंच्या ती हातात होती. पुढे 1895 मध्ये न्यायमूर्ती रानडेंकडनं तिचं नेतृत्व लोकमान्यांकडे गेलं. खरं म्हणजे हे मी वाक्य एक प्रकारे जरा चुकीचं वापरलेलं आहे. 1895 मध्ये सार्वजनिक सभेचं नेतृत्व न्यायमूर्ती रानडेंकडून लोकमान्यांकडे गेलं नाही. 1895 मध्ये सार्वजनिक सभेचं नेतृत्व लोकमान्य टिळकांनी न्यायमूर्ती रानडेंकडून हिसकावून घेतलं. पण तो चेंज ऑफ पॉवर आहे. आणि पुण्याचा नेता तिथपर्यंत जे न्यायमूर्ती रानडेंचं स्थान आहे आणि प्रचंड मोठं काम आहे झालेलं आहे. लोकमान्यांचा आणि न्यायमूर्ती रानडेंचा संघर्ष झाला, लोकमान्यांचा आणि आगरकरांचा झाला, पण ह्यातल्या कोणाला एकमेकांच्या थोरवीबद्दल काही वाद नव्हता. न्यायमूर्ती रानडेंच्या बद्दल जी वाक्य लोकमान्यांनी लिहिलेत ती वाक्य नेमस्थांच्या कार्याबद्दलचं आदर्श असेसमेंट मूल्यमापन ठरेल. एकटे न्यायमूर्ती रानडेच नाही, सर्वच नेमस्थ. लोकमान्य म्हणतात की पेशवाई बुडाल्यानंतर जो महाराष्ट्र मातीच्या एखाद्या गोळ्यासारखा नुसता थंडगार निर्जीव होऊन पडला होता, त्याला पुन्हा आकार देणे, ऊब देणे आणि आत्मविश्वास देणे हे काम एकट्या न्यायमूर्ती रानडेंनी गेल्या सर्व वर्षांमध्ये केलंय. वादांचे प्रश्न उद्भवले त्यावेळेला याच लोकमान्यांनी न्यायमूर्ती रानडेंच्या काही कृत्यांच्या बद्दल हा म्हातारचळ की पोरखेळ आणि अत्यंत अनिष्ट पद्धतीने बेडकाची उपमा देत अशा पद्धतीने सुद्धा तुटून पडायचं म्हणजे ते लोकमान्यांचंच काम. ते बाया सरसवणच त्याच्याच ह्याच्यात लोकमान्यांच्या सगळ्या भाषा, शैली, व्यक्तिमत्व ह्याच्यात तो आक्रमकपणा आहेच. पण अंडरस्टँडिंग होतं की आता आपण ज्यांना नेमस्त म्हणतो आहोत ते त्या जमान्यातले जहाल आहेत आणि आत्ता आपण जहाल आहोत, पण उद्याच्या जमान्यामध्ये आपण नेमस्त ठरू. खरोखरच गांधीजींनी जो मार्ग पत्करला त्याच्यानंतर लोकमान्यांच्या अनेक सहकार्यांना तो मार्ग चटक्याचा वाटला, तो भयंकर वाटला. एवढ्या टोकाला जायचंय का? लोकमान्यांचे अनेक सहकारी हे नंतर गांधीजींचे विरोधक होऊन स्वराज्य पक्ष स्थापन होऊन व्हायसरायच्या काउन्सिलमधल्या एंट्रीला अनुकूल होते. बरं, इतकं कशाला? खरं म्हणजे पहिल्या महायुद्धानंतर लोकमान्य मंडालेतून जेव्हा परत आले तेव्हा लोकमान्यांनी स्वीकारलेलं धोरण काय? त्याच्यात कुठं हरताळ आहे? त्याच्यात कुठं सत्याग्रह आहे? रौलेट ऍक्टचा विरोध इत्यादीपर्यंत लोकमान्य थकले होते, आजारी पण पडले होते आणि जवळजवळ निवर्तनाच्या मार्गावर होते. तिथे त्यांना काही संधी नाहीये. पण 1914 ते 20 या काळातलं लोकमान्यांचं सर्व राजकारण हे मुळात होम रूल. आधीचे लोकमान्य बहुधा आक्रमकपणाने जे स्वराज्य म्हणजे ते पूर्ण स्वातंत्र्य ब्रिटिशांनी इथून घालवायचाच, पण मंडालेतून परत आलेले लोकमान्य इतिहासाच्या वाटचालीतला एक टप्पा म्हणून स्वीकारायला तयार आहे की एकदम स्वराज्याची भाषा बोलायला नको, लोकांना बरोबर घेत त्यांची जशी जेवढी तयारी होती तसं बोलू. मग आत्ता काय आहे? वसाहतीच्या स्वराज्याबद्दल बोलू. हे लेखी आहे बरं का लोकमान्यांचं की अंतिम उद्दिष्ट पूर्ण स्वातंत्र्य, पण आत्ता मिळेल ते पदरात घ्या. म्हणून होम रूल, म्हणून वसाहतीचं राज्य. होम रूल हा शब्द आयरिश परंपरेतून येतो. मग मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा आल्या, त्याच्यावर सुद्धा लोकमान्यांची प्रतिक्रिया काय? गांधीजींनी त्या सुधारणा नाकारल्या. या आमच्या अशा अपेक्षांशी जुळणाऱ्या नाहीयेत असं म्हणलं. लोकमान्य काय म्हणले? लोकमान्य म्हणाले की जे मिळाले ते घ्या ताब्यात. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणांनी काय दिलं? मुख्यतः राज्याच्या पातळीला द्विदल राज्य पद्धती, फेडरल सिस्टीम. नंतर मी सांगणार आहे म्हणजे तपशील काय येतो. याच्याबद्दल गांधीजी आणि काँग्रेसने असमाधान व्यक्त केलं. लोकमान्य म्हणले जेवढं मिळालंय तेवढं ताब्यात घ्या आणि अधिकासाठी भांडा, असं त्यांचं या शब्दांमधला संपादकीय एक लेख आहे. या प्रोसेसला, या दृष्टिकोनाला त्यांनी नाव दिलं प्रतियोगी सहकारिता. मिळालंय ते घ्या. हे मवाळ नाही का मग राजकारण? गांधीजी सांगतायत की सर कैसर हिंद वगैरे किताबं परत करून टाका, सरकारी इन्स्टिट्यूशन्सवर बहिष्कार टाका, कर देऊ नका, एकाही कामावर जाऊ नका, देशातली एकही यंत्रणा चालू राहता का म्हणे. जहाल काय आणि मवाळ काय? 1920 येता येता लोकमान्यांची पावलं मवाळ ठरतात का नाही ठरतात? तेव्हा आपल्याला समजावून घेतला पाहिजे तो इतिहासाचा फ्लो. आणि असे ते फायनल व्हॅल्यू जजमेंट शक्य नाहीयेत. म्हणून हा नेमस्त जहाल हा कंटिन्युम, ते गांधीजी हा कंटिन्युम, तो तुमच्या माझ्या जीवनाशी येऊन भिडतो.
1947 नंतरची 50 वर्ष लक्षात घेता घेता तो आपल्याला समजावून घ्यायचा आहे. 1885च्या आधी ही जी नवा शिकलेला वर्ग तयार होत होता तो ठिकठिकाणी आपल्या स्थानिक संघटना बनवत होता. कलकत्त्यामध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जींच्या पुढाकारातून ब्रिटिश इंडिया असोसिएशन बनली. सुरेंद्रनाथ बॅनर्जी ICS होते, पण एक भारतीय ICS होतोय हे जणू तिथे लंडन मधल्या परीक्षा मंडळाला सहन होईना, म्हणून त्यांनी काहीतरी खुसपट काढून एक 2-4 मार्कांचं काहीतरी करून त्यांना ICS नाकारलं. ते सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी चॅलेंज केलं आणि कोर्टांच्या मध्ये किंवा परीक्षा मंडळासमोर सुनावण्या होऊन सुरेंद्रनाथ बॅनर्जींचं म्हणणं उचलून धरलं गेलं आणि त्यांना ICS दिली गेली. पुढे सर्व्हिसमध्ये असताना सुरेंद्रनाथ बॅनर्जींच्यावर पैशाच्या गैरव्यवहाराचा आरोप आला. तो पण खरा नव्हता. त्याच्याही आधी हे प्रमोशन नाकारलं. त्याच्याही विरुद्ध सुरेंद्रनाथ बॅनर्जी ब्रिटिश व्यवस्थेशी भांडले, प्रमोशन मिळालं आणि मग पुढे पैशाच्या गैरव्यवहाराचा आरोप आला. तो टेक्निकल होता. कोणीही सुरेंद्रनाथ बॅनर्जींच्या चारित्र्यावर आरोप केलेले नाही, पण सुरेंद्रनाथ बॅनर्जींना काढून टाकले. तुम्हाला तिथपासून 1947 पर्यंत भारतीय स्वातंत्र्य लढ्याचं एक अफलातून अत्यंत रम्य फीचर वैशिष्ट्य दिसेल. आणि मला पुन्हा एकदा वर्तमान काळातून आत्ता त्या काळाकडे पाहताना तर हे तुम्हा सर्वांशी पुन्हा पुन्हा निश्चित बोललं पाहिजे असं वाटतंच आणि त्याला वेळ दिलाच पाहिजे. 2 वैशिष्ट्य. एक, स्वातंत्र्य लढ्यामधले सगळेच्या सगळे नेते आणि पुढारी हे स्वतः असामान्य बुद्धिमत्तेचे होते. त्यांची शैक्षणिक करिअर जी आहेत ही एक्स्ट्राऑर्डिनरी क्वालिटीची आहेत. यातल्या एकेकाने जर ठरवलं असतं रावबहादूर रावसाहेबच व्हायचं तर ते होऊ शकले असते. आणि हा नुसत्या ऐतिहासिक योगागे चुकून नाही घडलेलं की यातले मेजॉरिटी बॅरिस्टर तरी होते किंवा ICS तरी होते. हे नवा निर्माण होणाऱ्या समाज रचनेचं प्रतीक आहे. कायद्यावर आधारित, रूल ऑफ लॉ, इक्वालिटी बिफोर लॉ. 1857-1885 याच्या आधीच्या भारतीय समाज व्यवस्थेमध्ये ही सूत्र नाहीत. तिथे भारतीय समाज व्यवस्थेमध्ये रूल ऑफ लॉ ही कन्सेप्ट नाही, इक्वालिटी बिफोर लॉ ही कन्सेप्ट नाही. तिथे जाती जातींच्या नुसार दिली जाणारी वेगळी ट्रीटमेंट आहे कायद्यात सुद्धा, सरकार समोर सुद्धा. एकाच गुन्ह्याला ब्राह्मणाला वेगळी शिक्षा, अब्राह्मणाला वेगळी शिक्षा, त्यातही दलित असेल तर त्याला वेगळी शिक्षा. सर्व नागरिक समान ही ट्रीटमेंट त्याच्या आधीची नाही. म्हणजे आधुनिक युग निर्माण होते. बरं, व्यक्तीची व्यक्ती म्हणून ओळख हे त्याच्या आधीच्या संस्कृतीत नाही. आज आहे का नाही हाही प्रश्न विचारून पाहायला पाहिजे. व्यक्तीचं आयडेंटिफिकेशन समूहाशी आहे. त्या समूहाला भारतीय व्यवस्थेतलं नाव जात आहे. इंडिव्हिज्युअलिझम की नाही, व्यक्तीला अस्तित्व आहे. व्यक्तीने निर्णय व्यक्तीचे घ्यायचे म्हणजे रिस्पेक्ट फॉर इंडिव्हिज्युअलिटी. व्यक्तिवाद, इंडिव्हिज्युअलिझम ही मूल्य येत चाललीत. आधुनिक युग ते 1857 ते 85 हा जो ट्रान्झिशन आहे ती येत चालली. तो नवशिक्षण घेतलेला वर्ग मग तो ह्या दोनातलाच असणं अत्यंत साहजिक आहे. ICS कारण प्रशासन आलं, ॲडमिनिस्ट्रेशनचं काम सांगण्यात आलं की इथे शिस्त, सर्वांना समान वर्तणूक. हे लँड मॅपिंग पासून पोलीस डिपार्टमेंट, रेव्हेन्यू डिपार्टमेंट, प्रशासनाची इतर सर्व. त्यामुळे ICS म्हणजे त्याला तो एक वैश्विक दृष्टिकोन तयार होतोय. सुरेंद्रनाथ बॅनर्जी, अरविंद, सुभाषबाबू प्रत्येक जण ICS क्वालिफाय, पण नंतर म्हणला मला जायचं नाही त्याच्यात. हे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा विस्कटलेली जी भारताची घडी बसवायची होती त्याच्यामध्ये प्रशासनाचा आणि त्यात ICS अधिकाऱ्यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. म्हणजे सर्वांना समान असलेलं प्रशासन. म्हणून आपल्याला असं दिसेल की हे सगळे ICS किंवा बॅरिस्टर्स. गांधीजी बॅरिस्टर, लोकमान्य टिळक बॅरिस्टर, गोपाळकृष्ण गोखले बॅरिस्टर, बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर, सावरकर बॅरिस्टर. किती नावं घेतली पाहिजे. बाकी तेज बहादूर सप्रू, जयकर, श्रीनिवास शास्त्री, CY चिंतामणी हे म्हणजे नेमस्त पक्षाचे नंतर 1920 सगळे बॅरिस्टर्स. बॅरिस्टर म्हणजे कायद्याचा अभ्यास केलेले, कायद्याचा अभ्यास करून गुरुची विद्या गुरुला देणारे, म्हणजे ब्रिटिशांना सांगणारे की हे कायद्यातलं आहे का नाही. 1908 सालच्या राजद्रोहाच्या खटल्यामध्ये लोकमान्यांचा संपूर्ण आर्ग्युमेंट आहे की मी जे केलंय तो राजद्रोह नाहीच आहे. सेक्शन 125 याच्याच आधारावर त्यांनी सांगितलंय. म्हणजे कायदा आणि ब्रिटिश राज्यव्यवस्थेला हे सूत्र मान्य होतं की जे करायचं ते कायद्याच्या नुसार. तेव्हा हा 57 ते 85 1800 या काळामध्ये हा नवा वर्ग निर्माण होतोय, तो शिकतोय आणि तो आपले प्रश्न सोडवायला ठिकठिकाणी छोट्या छोट्या संघटना स्थापन करतोय. ती सुरेंद्रनाथ बॅनर्जींच्या नेतृत्वाखालची ब्रिटिश इंडिया असोसिएशन. मुंबईमध्ये ज्या दादाबाई नौरोजींचा मोठा वाटा आहे ती बॉम्बे असोसिएशन. मद्रासमध्ये मद्रास नेटिव्ह असोसिएशन म्हणून स्थापन झाली आणि पुण्यामध्ये सार्वजनिक सभा. मग 1877चा हा जो लिटननी भरवलेला दरबार आहे
तिथपासून पुढे एक चिंतन चालू झालंय की आता सगळे एकत्र आले पाहिजेत का? रेल्वे आली, टेलिग्राफ आलं, लोकांचा एकमेकाशी संपर्क वाढला, प्रवास होऊ लागला, प्रशासनाला एकात्मता मिळाल्यामुळे जनमानसांचे प्रश्न सोडवायला सुद्धा का होईना पण आता कलकत्त्याला जा, तिथे एकत्र भेटीगाठी होऊ लागल्या. हळूहळू ही भावना मूळ धरायला लागली की जरा सगळे मिळून एकत्र आले पाहिजेत. याचा अर्थ आपण सर्व मिळून भारतीय आहोत या भावनेचा आधुनिक आविष्कार, हे शब्द खूप सांभाळून वापरतोय. कारण हा 7 दिवस 9 दिवस 9 रात्री वाद चालला म्हणजे नवरात्र दसरा म्हणतो मी, तरी हा मिटणारा नाहीये की भारत नावाचं राष्ट्र हे 15 ऑगस्टला अस्तित्वात आलं का? ते 5000 वर्षांपासून अस्तित्वात आहे, पण ते आधुनिक 15 ऑगस्टला अस्तित्वात आलं. माझं मत आणि अभिप्राय अभ्यासांती हा काय नव्याने 15 ऑगस्टला एक नवं राष्ट्र अस्तित्वात आलं आणि ते ह्या देशावर इंग्रजांनी ताबा मिळवला आणि सगळा देश एका प्रशासनाखाली आणला, एका राज्यव्यवस्थेखाली आणला म्हणून भारत नावाचं राष्ट्र जन्माला आलं, हे मला साफ नामंजूर आहे. पण आधुनिक राष्ट्रीयत्वाची जी प्रिन्सिपल्स आहेत ती ह्या काळात आली हे कोणीच नाकारू शकणार नाही. त्यामुळे एक प्रशासन, एक कायदा, एक दळणवळणाची व्यवस्था, एक करन्सी, एक मार्केट आणि या एक प्रकारचं शिक्षण सगळ्या देशाला, त्यातून जाणीव झालेली की आपण एक देश आहोत. आपण काल पाहिलं की नाहीतर राष्ट्र कशाला म्हणायचं? एका भूभागात राहणारा जो जनसमूह एक स्वतःला एकात्म समजतो त्याला राष्ट्र म्हणायचं. राज्यशास्त्राचा शब्द आहे नेशन स्टेट, कारण दोन कल्पना वेगळ्या आहेत. नेशन नावाची कल्पना, स्टेट नावाची कल्पना. स्टेटमध्ये 4 फॅक्टर्स येतात, त्यात जमीन आहे, प्रशासन आहे, कायदा आहे, ह्या 4 गोष्टी वगैरे 3-4 गोष्टी या 4 आहेत. लोकसंख्या, लोक मिळून स्टेट बनतं. पण असे नुसते एखादं राज्यव्यवस्था म्हणजे ते राष्ट्र बनेल का? तर राष्ट्राचा जो फॅक्टर आहे सर्वात निर्णय तो आहे त्या जनसमूहाला आपण एक आहोत असं वाटतं का? सोव्हिएट रशिया जेव्हा आहे तेव्हा तर सोव्हिएट रशिया इज वन स्टेट. इज इट वन नेशन? द आन्सर इज नो. कारण उझबेकिस्तान लोकांना, उझबेक लोकांना आपण वेगळं राष्ट्र वाटतं, अझरबैजान वेगळं वाटतं, कझाकिस्तान वेगळं वाटतं. पहिली संधी मिळाल्या ते सगळे मग फुटून बाजूला पडतात. त्यामध्ये जे व्हाईट रशियन्स, मस्कोवाईट्स हे म्हणत असतील की आपण एक राष्ट्र, मल्टीनॅशनल स्टेट. ऑस्ट्रो हंगेरियन एम्पायर जेव्हा होतं, ऑटोमन साम्राज्य जेव्हा होतं, त्यांची ज्या भागावर भूभाग आहे म्हणजे ते स्टेट एक आहे, पण त्याच्यातलं युगोस्लाव लोकांना वेगळे वाटतायत, तुर्क लोकांना वेगळे वाटतायत. ऑटोमन एम्पायर मध्ये खिलाफत म्हणजे सर्वोच्च इस्लामिक प्रमुख हा तुर्की सम्राट असायचा, तरी सुद्धा अरबांना म्हणजे ज्यांच्यापासून इस्लाम मूळ सुरू झाला त्यांना ऑटोमन साम्राज्य हे आपलं साम्राज्य वाटायचं नाही. अरब नॅशनलिझमचा 20व्या शतकातला उदय हा त्यातून आहे. राष्ट्र ह्या संकल्पनेचा उगम आपण समजून घ्यायचा प्रयत्न करतो. पण एखादा जनसमूह असा असू शकतो की त्याला एक प्रदेश नाही तरी त्याच्यात एकत्वाची भावना आहे. यातलं सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे ज्यू. 1948च्या पूर्वीचे ज्यू ते जगभर विखुरलेले होते, पण दरवर्षीची प्रार्थना नेक्स्ट इयर वी मीट इन जेरुसलेम आणि प्रॉमिस लँड आपल्यासाठी देवानी निर्माण केलेला दुधामधाचा जो प्रदेश आहे, लँड ऑफ हनी अँड मिल्क, मोझेसनी दिलेला, वी आर चोजन पीपल, तो म्हणजे पॅलेस्टाईनचा आहे. आज ना उद्या तो घ्यायचा आहे. इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये ते उखडले गेले पॅलेस्टाईन मधनं. 2500 वर्ष ही प्रार्थना होती. तेव्हा जगाच्या कानाकोपऱ्यात विखुरलेला ज्यू समाज याच्यात एकराष्ट्रीयत्वाची भावना होती, पण तो स्टेट नव्हता, कारण त्याला हे 4 फॅक्टर स्टेटचे नव्हते. ज्यूंचं नेशन स्टेट 1948 मध्ये अस्तित्वात आलं आणि ते डॉक्टर वाईजमान, बेन गुरियन यांनी 20व्या शतकाच्या पहिल्या दशकापासून जसं पॅलेस्टाईनमध्ये जमिनी विकत घेऊन किबुत्सचं स्थापना सुरू केलं, तिथून ते 1948 ज्यूइश नेशन स्टेट फॉर्म होत आहे. तशी भारताचं नेशन स्टेट आणि आधुनिक हा खूप सूक्ष्म वाद आहे, तो नीट समजावून घेतला पाहिजे. त्यामुळे भारताचं आधुनिक नेशन स्टेट म्हणून जे आकाराला येते ही प्रोसेस, ही ब्रिटिशांच्या ताब्यात राज्य गेलं कसं, त्यांनी कोणते कायदे आणले, त्याला समाजाने कसा प्रतिसाद दिला, यातून होतं. पण मला या वैचारिक दिवाळखोरीचं थोडं आश्चर्यही वाटतं आणि म्हणलं तर आमच्या मेंदूंमधली असलेली गुलामगिरी पाहिल्यावर मग त्याचं आश्चर्य वाटेल असं होतं. या देशात ब्रिटिश आले म्हणून भारताचं एकराष्ट्र बनलं हे म्हणणं म्हणजे जर्मनीवर नेपोलियनने आक्रमण केलं म्हणून जर्मन एकराष्ट्र बनलं, इटली फ्रान्सच्या ताब्यात होता म्हणून इटली एकराष्ट्र बनलं असं म्हणण्यासारखं. राष्ट्र ह्या कल्पनेकडे बघण्याचे दृष्टिकोन आहे. किंवा राष्ट्रीयत्वाची सूत्र ही आधी अस्तित्वात असतीलही, पण त्याचा राजकीय अर्थ, आधुनिक अर्थ, एक प्रशासन, ह्या सगळ्यांनी असलेलं मॉडर्न आधुनिक नेशन स्टेट हे आकाराला येण्याची प्रोसेस म्हणजे आता ज्या कालखंडाचा आपण अभ्यास करतो तो कालखंड आहे. अन्यथा एकत्वाची सूत्र आहेत. हा प्रश्न जरूर विचारता येईल की जर हे एकराष्ट्रीयत्व होतं इथे ब्रिटिशांच्या आधीपासून,
तर ते सगळे एकत्र ब्रिटिशांविरुद्ध का नाही लढले? गंभीर आहे हा मुद्दा. पेशवाई ताब्यातून जाताना सुद्धा जर पुण्यातल्या नागरिकांना सुद्धा आनंद वाटत असेल आणि त्यांना काय परक्याचं राज्य आहे असं वाटतच नाहीये. त्यांच्या दृष्टीने आधी होळकरांचं असेल, शिंदे लुटून गेले, जमलं त्यावेळेला निजामाने सुद्धा माधवराव पेशव्यांच्या काळात एकदा पुण्यावर हल्ला केला, वाड्यांना खंट्या लावल्या, तसा हा नवा राज्य करताय. एलियन्स ते आणि आम्ही, ते कोणीतरी वेगळेत आणि आम्ही कोणीतरी वेगळं, त्यांचं राज्य म्हणजे परक्याचं, ही भावना हे राष्ट्रीयत्वाचं गमक आहे. भारत ज्या काळामध्ये ब्रिटिशांच्या ताब्यात गेला त्या काळात जर भारतातल्या लोकांच्या मध्ये ही राष्ट्रीयत्वाची भावना असती तर ब्रिटिशांच्या ताब्यात जाण्याचं कारणच नाही. याचा अर्थ ती भावना मग क्षीण झाली होती, ती भावना त्यावेळेला अस्तित्वात नव्हती. सूत्र होती एकत्वाची पण ती विसरलेली होती. ते पुन्हा ती जर नसती सूत्र तर मराठी महाराष्ट्र सोडून कशाला बाहेर पडले असते, कशाला हिंदवी स्वराज्याची संकल्पना पाहिली असती. पण सांस्कृतिक एकत्वाची सूत्र आणि आधुनिक राष्ट्र म्हणून आकाराला येणे अशी दोन नीट सूत्र आपण सखोल समजावून घ्यायला पाहिजे. या दोन्ही सूत्रांचं कॉम्बिनेशन ही राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना आहे. की काळाची गरज म्हणून 1857 ते 85 या वर्षांमध्ये या लोकांना वाटतं की आपण एकत्र आलं पाहिजे. त्यांचं बोलणं चालू आहे. मग ठरतंय सार्वजनिक काकांची सभा झाली, सार्वजनिक काकांशी चर्चा झाली इथे न्यायमूर्ती रानडे, सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांची, आणि असं ठरलं की पुण्यामध्ये परिषद बोलवावी सर्वांची एकत्र. ती होती प्रस्तावित राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेची पहिली सभा 1885 मध्ये. पुण्यात बोलवायचं, जबाबदारी सार्वजनिक सभेची आणि सूत्रचालन म्हणजे त्याचे ते सगळ्याचं संयोजन हे सार्वजनिक काका करणार. आता याला काँग्रेसबद्दल, काँग्रेसच्या स्थापनेबद्दल दोन थिअरीज आहेत. एक, इथल्या एतद्देशीयांच्या अंतःप्रेरणेतून काँग्रेसची स्थापना झाली, आणि दुसरी थिअरी आहे ब्रिटिश सरकारनीच 1857 मध्ये जसं बंड झालं तसं परत होऊ नये म्हणून लोकांमधल्या असंतोषाला एक योग्य व्यासपीठ मिळवून द्यावं म्हणून ह्या व्यासपीठाची स्थापना केली. तेव्हा 1883, 84, 85 या वर्षात जो व्हाईसरॉय लॉर्ड डफरिन यांनी निवृत्त ICS अधिकारी, म्हणजे आता पुन्हा योगायोग नाही याचा अर्थ लक्षात घ्या ऐतिहासिक, ॲलन ऑक्टॅव्हियन ह्यूम हा निवृत्त ICS अधिकारी याला चर्चांमध्ये सुचवलं. याला सेफ्टी वॉल थिअरी असं म्हणतात की 1857चा विद्रोह इतका तोंडावर अचानक फुटला ब्रिटिश सत्तेच्या की अरे लोकांच्या मध्ये असंतोष आहे, तो वाढत चाललेला आहे, ह्याचे रिपोर्ट्स कुठे ब्रिटिशांपर्यंत नव्हतेच. त्यामुळे तो अचानक जो झाला हे परत होऊ नये. आणि मग 1880च्या आसपासचा दुष्काळ, शेतकऱ्यांच्यावरचा जास्त शेतसारा, ठिकठिकाणी होणाऱ्या ज्या डेक्कन राईट्सचे प्रकार, यातनं जाणवत होतं की असंतोष वाढतोय. मग योग्य पद्धतीने असंतोष व्यक्त करायला लोकांना एक व्यासपीठ द्या जिथे ते बोलू शकतील, आपलं म्हणणं मांडू शकतील, आणि मग एकदम तोंडावर असा त्या असंतोषाचा स्फोट नाही होणार अचानक. म्हणून स्थापन करा, सुशिक्षित वर्गाची अशी एक संस्था स्थापन करा. अशी अंतःप्रेरणेतून निर्माण झालेली राष्ट्रीय सभा का लॉर्ड डफरिननी ॲलन ऑक्टॅव्हियन ह्यूमला सुचवलं आणि ॲलन ऑक्टॅव्हियन ह्यूमनी या सगळ्यांना एकत्र आणलं. दोन्ही थिअरीज. त्यातला ह्यूमच्या सद्भावनेबद्दल शंका घेण्याला जागा असेल आहे असं मला वाटत नाही, घ्यावी असं वाटत नाही. तो भारतात काम करत होता, तो करताना भारतीयांच्या वतीने तो अनेकदा लंडन सरकारशी भांडलेला सुद्धा आहे. त्याच्याबद्दल ह्यूमवर कारवाया सुद्धा झालेल्या आहेत. निवृत्त झाल्यानंतर स्वतःच्या इच्छेने तो निवासी पण भारतातलाच झाला होता. आणि ब्रिटिश पद्धतीच्या राजकीय इन्स्टिट्यूशन्स आपल्या देशात याव्यात यासाठी जनसंघटना पाहिजे म्हणून त्याचा संपर्क उमेशचंद्र बॅनर्जी, बद्रुद्दीन तय्यबजी, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, न्यायमूर्ती रानडे, सार्वजनिक काका, म्हणजे देशभरच्या अशा सर्व व्यक्तींशी होता. आता राष्ट्रीय सभेच्या स्थापनेला सुद्धा हा एक गोराच साहेब ICS हा सगळ्यांना एकत्र आणतो. हेही त्या राष्ट्रवादाच्या निर्मितीतलाच एक घटक आहे, आधुनिक राष्ट्रवादाच्या निर्मितीतला. म्हणून ठरलं 1885 मध्ये पहिली सभा. आपण काल परवाच्या सत्रात पाहिलंच आहे की प्लेगची साथ आली पुण्यात त्यावेळेला, म्हणून ती मुंबईत झाली. 72 प्रतिनिधी हजर होते. पुढे ज्यातलं सगळं रामायण महाभारत घडलेलं आहे त्याच्या 1885च्या डिसेंबर महिन्यातल्या पहिल्या अधिवेशनाला देशभरातनं 72 प्रतिनिधी होते. हे सगळेच्या सगळे आर्थिकदृष्ट्या सुस्थितीतले होते. बहुधा मेजॉरिटी सगळेच्या सगळे, मला न आवडणारा शब्द आहे, उच्चवर्णीय होते. शहरी भागांच्या मध्ये राहणारे होते, उच्च शिक्षण घेतलेले होते. आणि त्यामुळे तिथून ज्या राजकारणाची सुरुवात आहे, प्राधान्याने शहरी उच्च वर्गीय म्हणजे आर्थिकदृष्ट्या उच्च वर्गातले
ज्यांचा ब्रिटिश प्रशासनाशी दैनंदिन संबंध आहे, जे इंग्लिश चांगलं बोलू शकतात, इंग्लिशचं ड्राफ्टिंग करू शकतात, इंग्लिश निवेदनं लिहून कलेक्टरला असो, गव्हर्नरला असो किंवा व्हाईसरॉयला असो देऊ शकतात, असाच वर्ग आहे हा नवा मध्यम वर्ग. याच्या हातामध्ये नेतृत्वाचे सूत्र पोचतात 1885. इथपासून राष्ट्रीय सभेचा प्रयत्न मात्र 1947 पर्यंत निश्चित हा दिसतो की समाजाच्या सर्व घटकांचे आपण प्रतिनिधी आहोत हे मांडायचा. तेव्हा हिंदूंमधल्या सर्व जातींचे, विविध सर्व पंथांचे, मुस्लिमांचे, ख्रिश्चनांचे, म्हणजे धर्माच्या पलीकडे जाऊन, म्हणजे हा सेक्युलर विचार आहे. हा काँग्रेसचा विचार प्रारंभापासून दिसतो. त्यामुळे काँग्रेसच्या पहिल्या 3 अध्यक्षांमधले सुद्धा अनुक्रमाने हा कॉन्शियस निर्णय त्यावेळच्या नेत्यांचा की एक हिंदू, एक ख्रिश्चन, एक मुस्लिम. सुरेंद्रनाथ बॅनर्जी हिंदू होते, उमेशचंद्र बॅनर्जी हे ख्रिश्चन होते, बद्रुद्दीन तय्यबजी मुस्लिम, त्याच्यानंतर झालेले अध्यक्ष विल्यम वेडरबर्न हे तर ब्रिटिशच नागरिक होते. तिथे हे द्वैत नव्हतं. तिथे ही संस्था ही ब्रिटिशांची भांडाला निर्माण झाली अशी कल्पनाच नव्हती. कल्पनाची होती की भारतीयांच्या वतीने सूचना कराव्यात ब्रिटिश सरकारला, भारतातल्या सरकारशी संपर्कात असावं, म्हणून तो नेमस्थानचा कालखंड चालू होतो. मी यामध्ये पुढे गोपाळकृष्ण गोखलेंचं अत्यंत असामान्य कॉन्ट्रीब्युशन आहे, फिरोजशाह मेहता यांचं अत्यंत असामान्य कॉन्ट्रीब्युशन आहे. नेमस्थानचं राजकारण 1920च्या पुढेही चालू राहिलं. हा जो पहिला कालखंड आहे याच्यामध्ये अर्ज विनंत्यांच्या द्वारा केलेल्या पुन्हा काही मागण्या पाहिल्या तरी त्याचा मी मगाशी उल्लेख केलेलं स्वरूप आपल्याला लक्षात येईल. मागण्या काय आहेत? भारतातल्या प्रशासनात भारतीयांना समाविष्ट करा, ICS ची परीक्षा लंडनमध्ये होते ती इथे घ्या. 1-2 फार छान प्रसंग आहेत, त्यांना आपण समजावून घ्यायला पाहिजे, त्याचे अर्थ आहेत. काँग्रेसचं अधिवेशन भरलं पुणे का मुंबई जरा पाहायला पाहिजे. तपशील मी ज्या करता हा किस्सा तुम्हाला सांगतोय त्या दृष्टीने तपशील दुय्यम महत्वाचा आहे, तो कमी लेखून नाही चालणार. त्याच्या दरवाजावर सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली आणि निदर्शनं काय केली की काँग्रेसच्या या अधिवेशनाला आलेल्यातले बहुजन समाजातले किती आहेत, हरिजन हा शब्द नंतरच आला, अस्पृश्य किती आहेत, गरीब वर्गातले किती आहेत, आणि मुख्य म्हणजे तो बाहेर लावलेला फलक होता शेतकरी किती आहेत सांगा. पर्टिनंट, योग्य सुयोग्य प्रश्न आहे की ज्या काळामध्ये नेमस्थानचं राजकारण पहिल्यांदा चालू होतं त्याची जी मी तुम्हाला आर्थिक सामाजिक वैशिष्ट्ये सांगितली आणि त्यातून अर्ज विनंत्यांचं राजकारण, मग तिथे जनसामान्य कुठे होते, बहुजन समाज कुठे होता, सर्व जातींचा समावेश तिथे कुठे आहे. प्रयत्न काँग्रेसचा जरूर आहे पण तो पहिल्या भागामध्ये नाही आहे. त्यामुळे मागण्या, शेतकऱ्याच्या मागण्या कुठे आहेत पहिल्या काळात, त्या महात्मा फुले करत होते, काँग्रेसने कुठे केलेत. स्वतंत्रपणे लोकमान्य टिळक करत होते. काँग्रेसच्या अधिकृत व्यासपीठांवर नेमस्थानच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या बद्दल हे कुठे आहेत. ICS ची परीक्षा भारतात उद्या, प्रशासनामध्ये भारतीयांना सहभागी करून घ्या. अफगाण युद्धावर जो खर्च चालला तो कमी करून शिक्षणाकडे वळवा. हा मुद्दा आपण कालही पाहिला होता. नेमस्थ राजकारणाने, मवाळ राजकारणाने सातत्याने हा लावून धरलेला आहे. तुम्ही तिथे प्रचंड खर्च करतात, ही भारताची लूट आहे. नेमस्थ राजकारणाचंच योगदान आहे ते म्हणजे भारतीय राष्ट्रविचाराला आर्थिक पाया मिळवून देणे. म्हणजे औद्योगिक क्रांतीनंतर जी अर्थव्यवस्था जन्माला आलेली आहे हे न्यायमूर्ती रानडे आणि दादाभाई नौरोजी यांनी आपापल्या ग्रंथात मांडलं. दादाबाईंचा ग्रंथ पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल ऑफ इंडिया, अनब्रिटिश रूल इन इंडिया, ऑफ नाही इन इंडिया. आणि त्यांनी स्टॅटिस्टिक्स आणि अर्थव्यवस्थेच्या अभ्यासाच्या आधारावरच दाखवून दिलं जे आता आपण इयत्ता 5वी पासून अभ्यास करताना फार सहजपणे समजावून घेतो. आणि आता ते फार सोपं वाटतं की भारतातनं ब्रिटिश कच्चा माल नेत होते, कापूस, त्याचं मँचेस्टर लँकेशायरच्या गिरण्यांच्या मध्ये पक्क्या मालात रूपांतर होत होतं आणि तो भारतामध्ये विकायला येत होता. त्या प्रोसेसमध्ये त्यांनी भारतातलं टेक्स्टाईल मार्केट आणि भारतीय अर्थव्यवस्था मारली आणि त्यांची साम्राज्यवादी, साम्राज्यशाही, शोषणाला पोषक अशी अर्थव्यवस्था भारतावर लादली. आज ऐकताना ते सगळं सोपं वाटतं पण ज्या काळात हे विश्लेषण करून दादाबाईंनी मांडून समाजाला सांगितलं, ब्रिटिशांना सांगितलं, त्या काळामध्ये असं कुठं वाटत होतं. दादाबाई हे मांडत असतानाच्या काळात उलट शिकलेला वर्ग तर मानत होता की ब्रिटिशांचं राज्य हे वरदान आहे. दादाबाई आणि न्यायमूर्ती रानडेंनी हे वाक्य बोलत असतानाच मांडायला सुरुवात केली की ब्रिटिश राज्यव्यवस्थेकडनं भारताचं शोषण होतंय. दादाबाई नौरोजी हे तर ब्रिटिश पार्लमेंटमध्ये MP, मेंबर ऑफ पार्लमेंट होते त्या काळात, आणि तरी ते मांडत होते की हे शोषण होते. तो हा कच्चा माल बाहेर जाणे, पक्का माल येणे यातला जो ट्रेड ऑफ म्हणजे भारताच्या विपरीत आहे. संपत्ती बाहेर जाते आणि ती काही लाख पाऊंड दर वर्षाला जाते असं त्यांनी मांडून दाखवलं. आजताग आहेत अनेक अर्थशास्त्रज्ञ हे मांडत असतात की इंग्लंड मधल्या औद्योगिक क्रांतीला जो वित्त पुरवठा आहे, फायनान्स, हा भारताच्या शोषणातून आहे.
अनेक जणांच्या मांडणीत असतो, ते तथाकथित उजवे, तथाकथित डावे, सुमित सरकार, बिपिन चंद्र हे इतिहासतज्ञ, मुख्यतः मार्क्सिस्ट. पण आर.सी. दत्त हे भारतीय विद्याभवनचे खंड ज्यांनी तयार केले, कन्हैयालाल मुंशी, मदन मोहन मालवीय, हे सगळे म्हणजे उजवे, प्रसंगी राष्ट्रवादी, विशेषतः मदन मोहन मालवीय हे तर हिंदू महासभेचेच नेते होते. यांनी सगळ्यांनी शोषणाचा हा सिद्धांत समान उचलून धरून हे मांडलं की हे आर्थिक शोषण बंद करा. म्हणून त्यातला होता ते अफगाणिस्तानचं युद्ध. तर तुमचं राज्य ह्या देशावरचं हे वरदान कधीपर्यंत म्हणायचं, तुम्ही आमच्या छाताडावर बसलेला. नेमस्तानचं सगळं पहिल्या वर्षांच्या मधलं राजकारण या स्वरूपाचं आहे. या योगदानासहित नेमस्त राजकारणाचा एकमेव विजय, कॉन्स्टिट्यूशनल घटनात्मक एक महत्वाचा विजय आहे आणि जवळजवळ तो एकमेव आहे, तो म्हणजे 1892चा इंडिया काउन्सिल्स ऍक्ट. त्या 1892च्या इंडिया काउन्सिल ऍक्ट अन्वये व्हाईसरॉयच्या काउन्सिलमध्ये भारतीयांना प्रवेश मिळाला. तिथपर्यंत नव्हता, 1892 पर्यंत नव्हता. हा नेमस्त राजकारणाचा तो विचारविनिमय म्हणून व्हाईसरॉयने ऍक्सेप्ट केला आणि त्याच्यानुसार तो त्याच्यामधला सहभाग झाला. एक मिनिट थांबा झाला, काय ते कॉन्स्टंट तो आवाज येतो. 1892चा इंडिया काउन्सिल ऍक्ट या अन्वये व्हाईसरॉयचे काउन्सिल, आधुनिक अर्थाने अर्थ समजावून घ्यायचा तर व्हाईसरॉयचे काउन्सिल याचा अर्थ खरं म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळ आहे, अनौपचारिक. आत्ताची कॅबिनेट सिस्टीम तशीच्या तशी नव्हती, तिचा कॉन्स्टिट्यूशनल अर्थ, घटनात्मक अर्थ खूप वेगळा होता. पण व्हाईसरॉयचं काउन्सिल म्हणजे व्हाईसरॉयला सल्ला देणारे, आधी 8 नंतर 12, यामध्ये भारतीयांना सुद्धा वाटा असावा, मग प्रशासनात वाटा असावा, हे 1892. त्यानंतर 1905 पर्यंत नेमस्त राजकारणाची फारशी अचिव्हमेंट नाही आहे, ते अस्तित्वात आहे. काँग्रेसवर प्रभुत्व नेमस्ता उर्फ मवाळ राजकारणाचंच आहे. पण 1901-2 इथून अस्वस्थता वाढायला सुरुवात होती. अरविंद भारतात परतले, लोकमान्यांचे लेख तर ऐन ते रँड आणि त्या घटनेच्या काळातही सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय आणि राज्य करणे म्हणजे सूड घेणे नव्हे, हे जे आपण बहुधा इयत्ता 6वी-7वीत सुद्धा वाचत असू आणि सध्याच्या वयातही लक्षात असेल अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ही शीर्षकं महत्वाची आहेत बरं का. त्या रँडच्या घटनेनंतर ब्रिटिशांनी जेव्हा पुण्यावर अत्याचार करणं चालू केलं, त्याला हे 2 खणखणीत जबाब आहेत. खरं म्हणजे तिसरा तरी शिवाय यावरही आणि खुदिराम बसूनी बॉम्ब टाकण्यावरही लोकमान्यांचा जो अग्रलेख आहे ते आहेत की तुम्ही लोकांना त्यांचे हक्क देत नाही आहात, त्यांचं स्वातंत्र्य हिरावून घेतलंय, तर मग ते त्यांना योग्य वाटतील त्या मार्गाने लढणार. म्हणजे अप्रत्यक्ष बॉम्बचं समर्थन आहे लोकमान्य टिळकांच्या लेखांच्या मध्ये. आणि ज्या वेळेला पुण्यावर संशय घेऊन पुण्याची नाकेबंदी करून अत्याचार चालू झाले, त्यावेळेला हे 2 लेख आहेत, राज्य करणे म्हणजे सूड घेणे नव्हे आणि सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय. ही 2 अजरामर शीर्षक आहे. कुठल्याही काळातल्या कुठल्याही सरकारला ही 2 शीर्षकं ऐकवावीत इतकी अजरामर आहे. आज 2002 सालात सुद्धा अनेक वेळा कुठलंही सरकार, ह्याच्यात काय पक्षीय राजकारणाचा संबंध नाहीये, पण राज्य करणे म्हणजे सूड घेणे नव्हे आणि सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय. राज्य चालवतानाचा हा पुन्हा पुन्हा जो माझ्या बोलण्यात शब्द येतोय, सेन्स ऑफ जस्टिस अँड फेअर प्ले, न्यायबुद्धी आणि समतोल बुद्धी. पण 1901-2 अरविंद भारतात परतलेले आहेत. युगांतर या नियतकालिकाची स्थापना केली. अनुशीलन समितीच्या शाखा वाढत चाललेल्या आहेत. बंगालमध्ये बिपिनचंद्र पाल, पंजाबमध्ये लाला लजपत राय आणि महाराष्ट्र आणि देशभरच लोकमान्यांचा प्रभाव. 1896-97 मध्ये लोकमान्य तुरुंगवास सोसून बाहेर पडले. तो लोकमान्यांचा तुरुंगवास हा प्रादेशिक नेत्याकडून राष्ट्रीय नेता बनण्याकडचा प्रवास आहे. त्या वर्षी जे काँग्रेसचं अधिवेशन झालं त्याच्यामध्ये लोकमान्यांच्या अभिनंदनाचा ठराव आणि लोकमान्यांचं नाव, ते नव्हतेच, अनुपस्थित होते, तुरुंगात होते, तरी लोकमान्यांचं नाव निघाल्या सभागृहात उपस्थित असलेल्यांचा टाळ्यांचा प्रचंड कडकडाट, ते प्रतिबिंब होतं की लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे जर 1895च्या आसपास समजा पुण्याचे नेते, त्याच्या आधी नाहीतर न्यायमूर्ती रानडे, मग महाराष्ट्रात एक स्थान, 1896-97चा दुष्काळ याचा, तुरुंगवास सोसून बाहेर पडले. या तुरुंगवासाची कहाणी ही जहाल मवाळ राजकारण हे समजावून घ्यायला अतिशय मोलाची कहाणी. पार्श्वभूमी आहे त्याला रँडच्या खुनाची. लोकमान्यांनी तर सरळ उचलूनच धरलेलं होतं, ते चाफेकरांना बॅकिंगच दिलं होतं. त्यातला हा छोटासा हृदयद्रावक प्रसंग किती जणांना माहिती आहे मला कल्पना नाही आहे की चाफेकर फासावर जाताना त्यांना विचारलं शेवटची इच्छा काय. ते म्हणले लोकमान्यांना भेटायचं. राजकीय नेतृत्वाची उंची आणि तर ते देशावर प्रभावी ठरतं ते काय म्हणजे समजावून घ्यायला पाहिजे.
लोकमान्यांनी चाफेकर प्रकरणातली आपली जबाबदारी कधीही नाकारली नाही. लढाई कौशल्याने लढले, पण जणू मी चाफेकरांना ओळखतच नाही, ते डोकं फिरलेले आहेत, माझा त्यांचा काही संबंध नाही असल्यातलं त्यांनी काय केलं, चाफेकरांच्या कृत्याचे लेखांमध्ये समर्थन केलंय, चाफेकरांना बॅकिंग दिलंय. चाफेकर बंधू जेव्हा पळवून तिकडे आंध्र प्रदेशच्या जंगलात लपले, तिथे लोकमान्यांनी त्यांचे नातेवाईक, तिथे राहणार एक महाजन म्हणून ते नातेवाईक होते, त्यांना सांगितलं रोजचा डबा जंगलात त्यांना पोचता करायचा. लोकमान्यांना माहिती होतं चाफेकर कुठे लपून बसलेले ते. आणि ब्रिटिश सरकार आणि त्यात विशेषतः या केसचा तपास करणारा अधिकारी हेनरी ब्रुइन, पोलीस अधिकारी हेनरी ब्रुइन, हा लोकमान्यांना ट्रॅप करायला बसलेलाच होता. त्यामुळे चाफेकरांना जेव्हा विचारलं की तुमची शेवटची हे सांगा, शेवटची इच्छा सांगा, ते म्हणले लोकमान्यांना भेटायचं. एका खोलीत भेट झाली आणि भिंतींना कान लावून गुप्तहेर सुद्धा बसलेले होते की यांचं बोलणं काय होतं आणि त्यामध्ये काही इन्क्रिमिनेटिंग म्हणजे लोकमान्यांचा गुन्हा साबित करणारं काही सापडतं का. त्या खोलीत काय घडलं, लोकमान्य गेले, हातात भगवद्गीतेची प्रत घेऊन ती चाफेकरांच्या हातात दिली. दोघं एकमेकांच्याकडे बघत थोडा वेळ थांबले आणि लोकमान्य बाहेर निघून आले. हातात ती भगवद्गीतेची प्रत घेऊन चाफेकर फासावर गेले. सिंबल आहे भारतासाठी. गीता, गीता रहस्य, हातात भगवद्गीता, प्रेरणा कशाची आहे, स्वतःचं कर्म कर, हातो वा प्राप्सेसी स्वर्गम, आणि जबाबदारी नाकारणं नाही आहे. टिळकांना रिस्क माहिती नसणार आहे काय चाफेकरांना भेटायला जातानाची. हे सगळा इतिहास बोलताना पुन्हा पुन्हा सुद्धा जेव्हा त्यावेळचं नेतृत्व आणि आत्ताचं राजकीय नेतृत्व शेजारी शेजारी ठेवतो, तेव्हा त्यावेळच्या नेतृत्वाची सर्वांचीच उंची, सर्वांची नाही म्हणलं तरी, मगाशी माझा तो दुसरा मुद्दा निसटला. मी तुम्हाला सांगत होतो की कुठलीही विचारधारा, कुठलाही नेता असो, त्यांची दोन समान वैशिष्ट्ये. एक मी म्हणलं ते उच्च शिक्षित आणि त्यांची करिअर्स एक्सलंट असू शकत होती. मगाशी हा दुसरा मुद्दा सांगायचा राहिला की या सर्व जणांची चारित्र्य असामान्य. त्यांच्या वाईटातल्या वाईट शत्रूचा सुद्धा त्यांच्या चारित्र्यावर आरोप नाही, विचार वेगळे जरूर, त्यामुळे ते भांडले एकमेकाशी. फुलेंची मतभेद विष्णूशास्त्री चिपळूणकरांचे आहेत, आगरकरांचं टिळकांची भांडण आहे, सावरकर, गांधीजी, बाबासाहेब आंबेडकर, एम.एन. रॉय, सुभाषबाबू, प्रत्येकाची विचारधारा ही वेगळी आहे. पण या सगळ्यांना मंजूर होतं की त्यांचा देशाबद्दलचा त्याग, त्यांचं वैयक्तिक सुद्धा आणि सामाजिक सुद्धा पातळीचं चारित्र्य हे असं लख धुतल्या तांदळासारखं आहे. मला वाटतं की स्वातंत्र्य समजावून घेताना आपण तो काळ असा की जेव्हा वेगवेगळ्या विचारधारेतल्या म्हणजे वेगवेगळ्या पक्षातल्या सर्वच नेत्यांना मान्य होतं की विरुद्ध पक्षातल्यांचं चारित्र्य उज्ज्वल आहे आणि देशाबद्दलचं समर्पण निर्विवाद आहे. तिथून आपण 50 वर्षात वाटचाल कुठे केली आहे, तर सगळ्याच पक्षातल्या सगळ्यांनाच माहिती आहे की सगळ्यांचं चारित्र्य हरामी आणि बर्बाद खोटं आहे आणि सगळ्यांचं देशाचं समर्पण तर शून्यच आहे. देश हा त्यांच्या कॅटेगरी, त्यांच्या यादीमध्ये सगळ्यात शेवटचा नंबर होतो. ही आमची स्वातंत्र्याची कहाणी आहे. तो स्वातंत्र्याला समजावून घेताना विसरून नाही चालणार. नाही तर आपण नुसतेच आपले मृत घटनांचा अभ्यास करतोय, जो आपल्याला नाही करायचा, परीक्षेसाठी करायचा, हाही मी पुन्हा पुन्हा उल्लेख करतोय. पण तो करणे म्हणजे वर्तमान काळाशी त्याचा काही संबंध आहे का नाही. पतन, पिग्मीज, स्वातंत्र्यपूर्व काळातले नेते हे गौरीशंकरची शिखरं आहेत, एव्हरेस्ट आहेत. आणि हे स्वातंत्र्यानंतर जे पतन कमी 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 हे होत गेलेलं आहे, ती म्हणजे उंची कमी होत जाण्यातली. पिग्मीज, आवाका छोटा. राजकारणामध्ये काही वेळा शब्द वापरतात पॉलिटिशियन्स आणि स्टेट्समन. स्वातंत्र्यपूर्व काळातले राजकीय नेते हे स्टेट्समन आहेत. आत्ताचे राजकीय नेते हे राजकीय नेते एका पुढल्या निवडणुकी पलीकडे ते काही बघत नाहीत. आणि आत्ता तर सरकारच्या अस्थिरतेपायी उद्याचा दिवस विलासराव देशमुखांना माहीत नसतं ते उद्या सीएम असणार आहेत का नाही. अटलजींना हल्ली थोडं थोडं माहिती असतं की बहुधा येते 2-4 महिने तर काय आपल्याला धोका नाही. नुकतंच अधिवेशन संपलेलं आहे, आता मध्येच सरकार पडायची काही शक्यता नाही आहे. पुढल्या अधिवेशनाच्या वेळेला बघू. शॉर्ट टर्म दृष्टिकोन, शॉर्ट टर्म व्यक्तींच्या नावांकरता मी नाही म्हणते, देशाच्या राजकारणाचे स्वरूप येऊन बसलेले. तेही राजकारणच होतं किंवा स्वातंत्र्यपूर्व काळामधलं जे आहे हे राजकारणच होतं. पक्ष होते, विचारधारा होत्या, पण सगळ्यांना एकमेकांचं चारित्र्य, कर्तृत्व आणि देशाबद्दलचं समर्पण हे मान्य होतं. त्याच्यासहित ते भांडले एकमेकांशी. आता आपण मागे वळून पाहताना म्हणतो की अंतिमतः त्या सगळ्यांचं उद्दिष्ट एकच होतं. पण कॉन्टेम्पररी संदर्भ महत्त्वाचे ठरतात. त्यामुळे विष्णूशास्त्री चिपळूणकर आणि महात्मा फुलेंचा वाद, टिळक आणि आगरकरांचा वाद याला तत्कालीनही अर्थ असतो, आत्ता इतिहास समजावून घेतानाही आपल्या दृष्टीने अर्थ असतो. 1901, 2, 3च्या आसपास देशाचं वातावरण पालटायला सुरुवात झाली. हा नवा तरुण वर्ग, दुसरी पिढी, शिकलेला, अधिक आक्रमक, अधिक आत्मविश्वासाचा, तर त्यांना हे समाधान नाही अर्ज विनंत्या. आणि याचं नेतृत्व लोकमान्य टिळकांच्या हातात होतं. लाल, बाल, पाल आणि अरविंद. तो मी तुम्हाला टर्निंग पॉईंटचा किस्सा सांगत होतो. रँडची हत्या, रँडचा खून झाला.
आणि लोकमान्यांनीही केसरीमधून वारंवार मांडलं आणि गोपाळकृष्ण गोखले जे लोकमान्यांपेक्षा वयाने 7-8 वर्षांनी लहान, कर्तृत्वाने लोकमान्यांच्या तोडीस तोड, बुद्धिमत्ता, चारित्र्य, कर्तृत्व, रस्ता वेगळा, अधिक सौम्य. त्या गोपाळकृष्ण गोखलेंचं वक्तृत्व आहे अभ्यासपूर्ण वक्तृत्व आहे. लोकमान्यांचं वक्तृत्व असं घणाघाणी समोरच्याच्या चिंध्या उडवायच्या असं धरून ठोकणे म्हणजे लोकमान्य. पण गोपाळकृष्ण गोखलेंची व्हायसरायच्या काउन्सिलमधली जी भाषणं आहेत, विशेषतः दरवर्षीचं बजेट मांडलं जायचं, त्यावर व्हायसरायचं स्वतःचं वाक्य आहे की आम्हाला गोपाळकृष्ण गोखलेंच्या भाषणाची वाट पाहतो आम्ही. तो असामान्य क्वालिटी, असामान्य बुद्धिमत्ता. पण तिथे व्हायसरायच्या काउन्सिलमध्ये त्यांनी केलेलं कार्य थोर आहे. काही वेळा ते कमी लेखलं जातं, पण ते केलेलं कार्य, भविष्य काळातला भारत कसा पाहिजे, मी तर म्हणेन की एका साध्या गोष्टीत गोपाळकृष्ण गोखलेंची दूरदृष्टी सुद्धा लक्षात घ्या. तिकडे दक्षिण आफ्रिकेमध्ये गांधीजींचा जो लढा चाललेला आहे तो मोलाचा आहे आणि त्याला भारतातलं बॅकिंग मिळवून दिलं पाहिजे, ही दूरदृष्टी आहे. हा जो ख्रिश्चन मिशनरी फादर चार्ली अँड्र्यूज, C.F. अँड्र्यूज आणि हार्मन कालेनबाख याला गोपाळकृष्ण गोखलेंनी पाठवलं की जाऊन तिथे गांधीजींची मदत कर. मग गांधीजी जेव्हा भारतात आले तेव्हा ते गोपाळकृष्ण गोखलेंना भेटतायत. गांधीजींनी उल्लेखच केला की माझे राजकीय गुरु गोपाळकृष्ण गोखले. गांधीजींनी त्यांच्या मनातल्या कल्पना गोपाळकृष्ण गोखलेंना सांगितल्या. खरं म्हणजे काहीशा उपहास किंवा टीकात्मक पद्धतीने गोपाळकृष्ण गोखलेंनी सांगितलं गांधीजींना की तुमच्या या कल्पना दक्षिण आफ्रिकेत चालल्या, भारतात चालतीलच असं नाही, तुम्ही त्या समजावून घ्या आणि त्याच्यासाठी 1 वर्ष भारताचा प्रवास करा. आधी हा देश पहा, लोकांशी बोला. ही गुरुची सूचना गांधीजींनी त्यातला उपहास असेल का वक्रोक्ती असेल का गांभीर्याने केलेली सूचना असेल, किंवा पहिला खरं म्हणजे की तुमचा मार्ग भारतात चालणार नाहीये, पण गांधीजींनी ऍक्सेप्ट केली. 1 वर्ष देशाचा प्रवास केला. अभिप्रायांच्या मध्ये किती साम्य तेही पहा. गोपाळकृष्ण गोखलेही गांधीजींना सांगतायत की तुमचा मार्ग भारतात कितपत चालेल मला शंका आहे, पण तुम्ही एकदा भारत पहा. लोकमान्य टिळकांची भेट झाली गांधीजींची, कार्याविषयी चर्चा झाली. लोकमान्यांनी सांगितलं की हा मार्ग भारतात चालेल असं वाटत नाही, पण तुम्ही यशस्वी होत असलात तर मी तुमचा पहिला अनुयायी बनेन. हे पुस्तकातलं वाक्य नाहीये, प्लॅटफॉर्म स्पीचवर टाळ्यांचं वाक्य नाहीये. हे चर्चेच्या वेळची स्थिती लक्षात घ्या की त्यावेळी देशाचा अनभिषिक्त सम्राट भगवान टिळक आहे. ही चर्चा ज्या 1917-18 या वर्षी होती तेव्हा अजून गांधीजी देशाच्या दृष्टीने अजून गांधीजी कोणी नाही आहेत. त्या गांधीजींना लोकमान्य सांगतायत की हे काही ह्या देशात चालेल असं मला वाटत नाही, पण जर तुम्ही पुढे आलात आणि चाललं तर मी तुमचा पहिला अनुयायी बनेन. म्हणजे गांधीजींनी पुढे वर्णन करून ठेवलं की मला कोण कसे वाटले. म्हणले फिरोजशाह मेहता म्हणले उत्तुंग हिमालयाच्या शिखरासारखे वाटले. लोकमान्य टिळक प्रचंड मोठ्या महासागरासारखे वाटले. गोपाळकृष्ण गोखले गंगेच्या गोड्या पाण्याच्या तळ्यासारखे वाटले. या असेसमेंटमध्ये गांधीजींनी केलेलं प्रत्येक व्यक्तिमत्वाचं असेसमेंट सुद्धा येतं, पण पुढे गांधीजी आणि गांधीजींची चळवळ यामध्ये जहाल आणि मवाळ हे सगळे एकत्र कसे आहेत. जहाल आणि मवाळ हा वादच मिटला. नेमस्त पक्ष पुढे चालू राहिला, नेमस्त कार्यकर्ते चालू राहिले, पण गांधीजींचे मार्ग जहाल, भाषा मवाळ, उद्दिष्ट जहाल, पण मेथोडॉलॉजी, चर्चेची दारं कधीही बंद नाहीत. स्वराज्य का स्वातंत्र्य का समता दोन्ही, म्हणजे या सर्व प्रकारच्या अद्वैतांचा निराश आणि ते एकत्र येणे ही प्रोसेस 1920च्या पुढची. तर रँडच्या हत्येनंतर गोपाळकृष्ण गोखले इंग्लंडमध्ये वेल्बी कमिशन समोर साक्ष द्यायला गेले. त्यावेळेपर्यंत त्यांचं कर्तृत्व, बुद्धिमत्ता याबद्दल ब्रिटनमध्ये सुद्धा आदर होता. त्या वेल्बी कमिशनवर समोर साक्ष देताना गोपाळकृष्ण गोखलेंनी सांगितलं की पुण्यामध्ये अत्याचार केले ब्रिटिश सोजिरांनी आणि लोक त्यातनं चिडले. तुम्ही तो प्रसंग का घडला हे लक्षात घ्या. घराघरांच्या मध्ये जे शिरले, स्त्रियांच्यावर त्यांना असं धरून बाहेर खेचण्यात आलं. देवघराच्या मध्ये शूज घालून, जोडे घालून लोक गेले, त्यांनी बुटाने उडवले. हे तर लोक चिडणारच आहेत. हे सगळं मांडलं, पण ते मांडताना नंतर गोपाळकृष्ण गोखलेंनी असंही मांडलं लेखी एका लेखात की पुण्यात गोऱ्या सोजिरांनी 2 स्त्रियांवर बलात्कार केला. आणि ही वेल्बी कमिशन समोरची आणि ब्रिटनमधल्या सगळ्या चर्चेला एक वेगळाच रंग आला एकदम, की आता गोपाळकृष्ण गोखलेंच्या ज्येष्ठतेचा आणि आदरणीय व्यक्ती हा आरोप करतो, हा गंभीर आहे. म्हणून ब्रिटिशांनी त्यांना सांगितलं की ह्याचे पुरावे द्या. गोपाळकृष्ण गोखलेंच्याकडे इथनं एकाने पाठवलेल्या पत्रात उल्लेख होता, फक्त एका मित्राने पाठवलेला. लिगली ते पत्र हा एव्हिडन्स नाही होऊ शकत. म्हणून गोपाळकृष्ण गोखलेंच्या हाताशी पुरावा तर कुठला नव्हता.
गोपाळकृष्ण गोखलेंचं जे स्थान आहे ब्रिटनमधलं सुद्धा, त्याचा जनमानसावरचा प्रभाव, त्यामुळे ब्रिटिश सरकारला स्वतःची इमेज आणि गोखलेंचा प्रभाव कमी करण्याकरता गोखलेंच्याकडनं माफी वधवून हवी होती. माफी मागा. माफी मागितली तर सोडतो. गोपाळकृष्ण गोखलेंनी माफी मागायला नकार दिला. त्यावेळच्या राजकारणामध्ये लोकमान्य टिळक आणि नामदार गोखले हे खुन्नस आहे एकमेकांचे. तर टिळकांनी गोपाळकृष्ण गोखलेंना तार करून कळवलं की पुरावे मी गोळा करतो, तुम्ही माफी नका मागू. गोखले जहाजावर बसून भारताकडे निघाले आणि ब्रिटिशांचं जे काही इंटेलिजन्स डिपार्टमेंट असेल त्याला माहिती आहे की इथं हे खवीस आहे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. हा आता आपण लोकमान्य वगैरे म्हणू, हो ते लोकमान्य हे हा लीडर म्हणून टेरिफिकच आहे बरं का. त्यांनी विरुद्ध पक्षांच्या सभा उधळलेल्या आहेत, मारामाऱ्या केलेल्या आहेत, दंगलींच्या मध्ये भाग घेतलेला आहे. असले म्हणजे ते भयंकर विलक्षणच रसायन आहे. तरी गीतारसाचा अभ्यास केलाय, गणिताचा तज्ज्ञ, संस्कृतचा पंडित, आर्टिक होम इन द वेदात, आणि हातामध्ये दंडुके घेऊन ते पुढे मी सुरतेची कहाणी सांगेन त्यावेळेला उल्लेख केला शिवाय त्याच्याचा की हा प्लॅन किती बारकाईने करायला लागतो. एखाद्या साखर कारखान्याची जनरल बॉडीची मीटिंग आणि त्यातले दोन पक्ष एकमेकाची ती जीबीची मीटिंगचा ताबा घ्यायला कसे मारामारी करतात तशा ह्याच्यातले ते करायला लोकमान्यांनी मागे पुढे पाहिलेलं नाही. शठम प्रतिशाठ्यम किंवा ये यथामाम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम असं लोकमान्यांचं सूत्र होतं. थोडीच तोड ठकास महाटक. ये यथामाम प्रपद्यन्ते, जो माझी ज्या स्वरूपात पूजा करतो त्याची मी त्या स्वरूपात पूजा करेन. त्यामुळे माझ्याशी खुन्नस, मी पण त्याची खेटरानी पूजा करीन. पुढे ख्रिश्चन प्रिन्सिपल, बौद्ध जैन प्रिन्सिपल, गांधीजींची अहिंसा, टर्न द अदर चीक, हे वगैरे सगळं नंतरच्या ह्याच्यातलं आहे. तरी मी गांधीजी सांगितलं त्यावेळेला गांधीजींचं जे डेअरिंग आहे, एक्स्ट्रा ऑर्डिनरी असामान्य डेअरिंग, अनेकदा गांधीजी समजावून घेताना आपल्या ते लक्षात नाही, ते नंतरच्या भागांच्या मध्ये दुपारी अधिक जास्त उकडत असताना आपण बोलूच. तर लोकमान्यांनी तार करून कळवलं की माफी नका मागू, मी पुरावे गोळा करतो. ब्रिटिश सरकारलाही माहित होतं की जर टिळक म्हणत असले मी पुरावा गोळा करतो तर पुरावे गोळा होणार. त्यामुळे त्यांनी स्ट्रॅटेजी प्लॅन केली की मुंबई बंदरामध्ये गोखले खाली उतरायच्या आधी त्यांच्याकडनं माफी घ्यायची लेखी, आणि जहाजावर त्यांच्यावरचं प्रेशर वाढत गेलं. जहाज किनाऱ्यावर आलं बंदरात, ते बंदरात डॉकला न आणता रोखून ठेवण्यात आलं आणि सतत सगळी त्याच्याशिवाय आता किनाऱ्याला देत नाही. गोखलेंना धमकी देण्यात आली की आता जर तुम्ही माफी न मागता उतरल्या अरेस्ट करू. आणि गोपाळकृष्ण गोखलेंनी माफी मागितली, लेखी माफी मागितली. पुढचं सर्व करिअर त्यांच्या कर्तृत्वाला उणेपणा न येता तरी याचा हा एक तीट, एक कलंक, एक तीट हा गोपाळकृष्ण गोखलेंच्या संपूर्ण करिअरवर आहे. त्यांनी लेखी माफी मागितली. तिथपासूनच्या वर्षभरात रँड आणि फॅमिन कोडवरचं काम आणि हे राजद्रोहाचे लेख ह्याच्यापायी टिळकांना अटक झाली. सेम क्लॉज आणि सेम मागणी की माफी मागा तुम्हाला सोडतो. आणि लोकमान्य टिळक तिथे शेवटपर्यंत म्हणत राहिले की आता जर मी या क्षणाला माफी मागितली तर समाजाला मला तोंड दाखवायला जागा नाही, माफी मागणार नाही. त्यांना 18 महिने तुरुंगवासाची शिक्षा झाली. त्या तुरुंगवासातून लोकमान्य बाहेर पडले, ते राष्ट्रीय नेता बनूनच बाहेर पडले. अनुपस्थितीमध्ये काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये टाळ्यांचा कडकडाट आणि जनमानसाचे नेते, तेल्या तांबोळ्यांचे नेते, पहिलं मास मुवमेंट करणारे, लोकमान्यांना तुरुंगवास झाला त्यावेळेला मुंबईच्या गिरणी कामगारांनी संप केला. तो पहिला हरताळ आहे भारताच्या इतिहासातला. आणि त्याच्यानंतर अक्षरशः परवापर्यंत अशी माणसं भेटत असत की लोकमान्यांची ती शिक्षा किंवा मंडालेचा तुरुंगवास. या वेळेला लोकांनी कोणी चहा सोडला, कोणी साखर खाणं सोडलं, कोणी चप्पल घालणं सोडलं, इथपर्यंतच तो भक्तिभाव जो आहे, मासेसचा लीडर, लोकमान्यांचा मासेसचा लीडर म्हणून उदय. पण नेमस्त राजकारणाचं सर्व म्हणजे हे जहाल राजकारणाचं रूप आणि नेमस्त राजकारणाचं रूप ज्याचं प्रतिबिंब गोपाळकृष्ण गोखले यांनी माफी मागून मोकळे झाले. गोपाळकृष्ण गोखलेंचं ही कर्तृत्व असामान्य पुढे ते चालू राहिले. 1915 त्यांचा अंत, देहांत 1915 मध्ये. त्यांचं कर्तृत्व असामान्य हे घडलं 1898-99च्या वेळेला, म्हणून त्यांची काही पकड काँग्रेसवरची कमी झाली नाहीये. गोपाळकृष्ण गोखले आणि फिरोजशाह मेहता जिवंत असेपर्यंत, दोघेही 1915 गेले, ते जिवंत असेपर्यंत काँग्रेसवर या दोघांचीच अप्रतिहत पकड होती. पण हा एक तीट आहे, ज्या वेळेला ताठा दाखवायचा आणि उभं राहायचं की नाही तर नाही माफी, नाही तर नाही मागणार, करा काय करायची ती शिक्षा, नाही मागणार माफी. वर्ष दीड वर्षाच्या अंतरात एकाने मागितली, दुसऱ्याने नाही मागितली. हे जहाल आणि नेमस्त राजकारणाचं सिंबल म्हणून मी हा किस्सा सांगण्यामधला आपण वेळ दिला. मग 1905 त्याच्या वर्ष दीड वर्ष आधी भारतामध्ये कर्जन रुजू झालाय. सगळे जे गव्हर्नर्स पाहिले आणि क्रम लावायचा झाला की यातला असामान्य कोण, तर निसंशयरित्या बहुधा
व्यक्ती म्हणून, बुद्धिमत्ता म्हणून, कर्तृत्व म्हणून, कष्ट घेण्याची क्षमता म्हणून कर्झनचा क्रमांक नंबर 1 वर लागेल. चर्चिलनी केलेल्या मांडणी ते कर्झनची तो व्यक्तिपूजा स्तुती स्तोत्रच गायलेली आहेत. कर्झन असामान्य बुद्धीचा होता. दिवसाचे 18-18, 20-20 तास कष्ट करायचे होते. कर्झनची सुद्धा त्याला वाटणाऱ्या पद्धतीने या देशाचं भलं करावं यासाठीच मी इथे आहे ही श्रद्धा होती. मी सावध वाक्य वापरतोय. त्याला वाटणाऱ्या पद्धतीने, त्याच्याशी इतरांचा भेद असेल, विशेषतः भारतीयांचा मतभेद असेल, पण कर्झन आपण देशावर राज्य का करतो, तर कर्झन बेसिकली या मुद्द्यावर क्लिअर होता की आपण देशावर केवळ लुटण्याकरता राज्य करत नाही, या देशाचं भलं करण्याकरता करतो. कर्झननी प्रशासनाला गती आणायचे प्रयत्न केले, अनेक तऱ्हांचे नवीन कायदे आणले. मी तुम्हाला काल उल्लेख केला की आर्किओलॉजी डिपार्टमेंट कर्झननी स्थापन केलं. म्हणजे काम मोठं. आत्ता सुद्धा ऐकताना कर्झनची तक्रार ऐकली तर एक प्रकारची गंमत वाटते आपल्याला. लॉर्ड कर्झन म्हणतो की प्रशासन फार थंड आहे, सुस्त आहे, फायली पडून राहतात आणि लोकांची कामं होत नाहीत. 1903 सालचं तो बोलतोय का 2003 सालचं? 1903 सालचं बोलतोय का 2003 सालचं बोलतोय? संवेदनशून्य ब्युरोक्रेसी. कर्झननी आल्यापासून पहिल्या काही दिवसांमध्ये जवळजवळ 100-125 पानवेल असं एक बिल तयार केलं प्रशासनाला गती आणण्यासाठी प्रस्ताव, आणि तो त्यांनी पहिल्या काही दिवसात केला. तिथेही कर्झन म्हणतो की मी तो आत्ताच का करतोय, तर तो म्हणला मी व्हायसरॉय झालो, कामाला सुरुवात केली की त्या रामरगाड्यामध्ये, मी त्याचं मराठीकरण करून सांगतोय, त्या रामरगाड्यामध्ये एकदा गुंतलो मी पण संवेदनशून्य झालो की प्रशासनाची अकार्यक्षमता मला कळेनाशी होईल. आज जोवर मला ती प्रशासनाची अकार्यक्षमता कळते आणि बोचते तोवरच मी हे प्रस्ताव प्रशासनाला गती आणण्याचं करेन. स्वतः फायली पाहायचा, स्वतः नोटिंग फाईलवरचं जे असेल ते लिहायचा. कर्झनची आंतरिक श्रद्धा खात्रीची होती की आपण प्रथम भारताचा व्हायसरॉय व्हायला जन्माला आलेलो आणि नंतर इंग्लंडचा पंतप्रधान, ब्रिटनचा पंतप्रधान. व्हायसरॉय व्हायच्या आधी त्यांनी भारताचा दौरा केला होता, प्रदेश सगळा पाहिला होता. तो पाहतानाच्या त्याच्या सुद्धा नोंदी आहेत की आज ना उद्या व्हायसरॉय म्हणून यायचा आहे. तरुण वयातच कर्झन व्हायसरॉय म्हणून आला. ते एकाच वेळी या देशाचं भलं करणे पण काँग्रेसचा खात्मा करणे, डिक्लेअर्ड उद्दिष्ट. 1902, 3, 4 वर्ष काय आहेत, नेमस्त सौम्य आहेत. जहालांना अजून गती नाही आहे. ती जर वर्ष डोळ्यासमोर आणली तर काहीच नाही आहे. आणि इनफॅक्ट ती काँग्रेसची चळवळ आपली अशी, काँग्रेसच्या चळवळीला तिथपर्यंतच्या वर्षात अर्थ काय आहे की वर्षातनं एकदा ही जरा 4 शिकली सवरली माणसं जरा थंड हवेच्या बऱ्या ठिकाणी भेटतात, काहीतरी चर्चा करतात आणि व्हायसरॉयला 2-4 पत्र पाठवतात. त्याच्या पलीकडे नेमस्त राजकारण आणि काँग्रेस म्हणजे काय, काहीच नव्हतं. त्यामुळे कर्झननी ठरवलं आणि हे घोषित केलं होतं त्यांनी व्हायसरॉय झाल्या उद्दिष्ट की भारतातून काँग्रेस संपवणे हे माझं उद्दिष्ट आहे. तो असामान्य बुद्धीचा, असामान्य कुवतीचा कर्झन आणि काँग्रेस संपवण्यासाठी त्यांनी उचललेलं पाऊल हे राष्ट्रीय चळवळीचं पहिलं पाऊल ठरलं. तेच पहिलं पाऊल ठरलं ते म्हणजे वंगभंग. वंगभंगाबाबतही इतिहास तज्ज्ञांच्या मध्ये एक प्रकारचे मतभेद आहेत. काही जणांचं म्हणणं आहे की जाणीवपूर्वक केला वंगभंग, हिंदू मुस्लिम डिवाइड निर्माण करायला. आणि दुसरे काही ग्रंथकार, आता विशेषतः अलीकडे अमेरिकन ब्रिटिश ग्रंथकार काही ते जे ट्रान्सफर ऑफ पॉवर खंड आहेत लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये, त्याच्या अभ्यासाच्या आधारे सांगतात की प्रशासकीय कारणासाठी फाळणी केली. कर्झनला त्याच्या या कम्युनल दृष्टिकोनाचं जाणीवच नव्हती की अरे पूर्व बंगाल जो करतो ते म्हणजे मुख्यतः मुस्लिम आहेत आणि पश्चिम बंगाल म्हणजे जे होणार त्याच्यानंतर ते म्हणजे मुख्यतः हिंदू आहेत, असा दावा काही जणांचा केलाय. पण ऑन बॅलन्स असं मानायला जागा की ठिकठिकाणी पुरावे आहेत की वंगभंग हा जाणीवपूर्वक केलाय. कारण बंगालमध्ये जागृती होते आहे. काँग्रेसच्याही चळवळीचे 3 बेस मुख्य त्यावेळेला जे ते बंगाल, पंजाब, महाराष्ट्र. त्यातला बंगाल हा प्रचंड मोठा होता. हे खरे, आत्ताचा ओरिसा त्यात होता, आत्ताचा बिहार होता, अख्खा आसाम होता, असे प्रचंड मोठा होता. तर त्यातनं वेगवेगळी राज्य वेगळी काढण्याचं करता आलं असतं. पण मुद्दाम बंगाल म्हणजे बंगाली भाषिक हे फोडा आणि ते फोडा ते जातीय लाईन्सवर फोडा. तो वंगभंग अनाऊन्स झाला आणि भारताच्या राष्ट्रीय चळवळीला एक पूर्णपणे उत्थानाची नवी वाट मिळाली. घड्याळ पाहता ती वाट आपण 2 वाजता सुरू करू.